डे 13 टॅलीमध्ये कॉस्ट सेंटर कॉस्ट कॅटेगरी एक्सप्लेन्ड. नमस्कार मित्रांनो, आज डे 13 मध्ये आपण शिकणार आहोत टॅलीमध्ये कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी म्हणजे काय, ते कधी वापरायचे, टॅली प्राइम मध्ये ऑन कसे करायचे आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल सह पूर्ण समजून घेणार आहोत. जर तुम्ही टॅली, अकाउंटिंग किंवा बिझनेस अनालिसिस शिकत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कॉस्ट सेंटर म्हणजे काय? मित्रांनो, कॉस्ट सेंटर म्हणजे व्यवसायातील असा भाग जिथे खर्च, एक्सपेन्स किंवा उत्पन्न, इन्कम होतो आणि तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने ट्रॅक करायचा असतो. सोप्या भाषेत खर्च कुठे होतो, कोणासाठी होतो हे सांगणारी गोष्ट म्हणजे कॉस्ट सेंटर. उदाहरण: सेल्समॅन ए, सेल्समॅन बी, मार्केटिंग डिपार्टमेंट, ब्रांच पुणे, ब्रांच मुंबई, प्रोजेक्ट ए, प्रोजेक्ट बी. यामुळे आपल्याला कळतं कोणत्या सेल्समॅनमुळे जास्त खर्च होतो, कुठली ब्रांच जास्त प्रॉफिट देते, कुठल्या प्रोजेक्टमध्ये लॉस आहे. कॉस्ट कॅटेगरी म्हणजे काय? आता कॉस्ट कॅटेगरी समजून घेऊया. कॉस्ट कॅटेगरी म्हणजे कॉस्ट सेंटरचं क्लासिफिकेशन, ग्रुपिंग. जेव्हा एकाच लेजरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट सेंटर वापरायचे असतात तेव्हा कॉस्ट कॅटेगरी वापरतो. एक्झाम्पल: समजा तुम्हाला खर्च ट्रॅक करायचा आहे सेल्समॅन वाईज, प्रोजेक्ट वाईज, तर कॉस्ट कॅटेगरी 1 सेल्समॅन, कॉस्ट कॅटेगरी 2 प्रोजेक्ट. आता एकाच एक्सपेन्सला सेल्समॅन प्लस प्रोजेक्ट दोन्ही असाइन करू शकतो. लक्षात ठेवा, कॉस्ट सेंटर इक्वल टू युनिट, कॉस्ट कॅटेगरी इक्वल टू स्ट्रक्चर. टॅलीमध्ये कॉस्ट सेंटर ऑन कसे करायचे आता प्रत्यक्ष टॅलीमध्ये पाहूया. 1. गेटवे ऑफ टॅली. 2. F11 फीचर्स. 3. अकाउंटिंग फीचर्स. 4. मेंटेन कॉस्ट सेंटर्स. येस. 5. मोर दॅन वन कॉस्ट कॅटेगरी. येस जर लागले तर. 6. कंट्रोल प्लस ए, सेव्ह. आता तुमच्या टॅलीमध्ये कॉस्ट सेंटर रेडी आहे. प्रॅक्टिकल एक्झाम्पल: समजा सॅलरी एक्सपेन्स ₹50,000 आणि 2 सेल्समॅन आहेत. सेल्समॅन ए ₹30,000, सेल्समॅन बी ₹20,000. एंट्री करताना सॅलरी लेजर निवडा, अमाऊंट टाका 50,000. कॉस्ट सेंटर अलोकेशन स्क्रीन येईल. सेल्समॅन ए 30,000, सेल्समॅन बी 20,000. सेव्ह करा. रिझल्ट: सॅलरी लेजर टोटल 50,000, पण रिपोर्टमध्ये सेल्समॅन ए सॅलरी 30,000, सेल्समॅन बी सॅलरी 20,000. हाच कॉस्ट सेंटरचा मोठा फायदा आहे. रिपोर्ट्स कुठे पाहायचे? 1. गेटवे ऑफ टॅली. 2. डिस्प्ले मोर रिपोर्ट्स. 3. स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स. 4. कॉस्ट सेंटर्स कॉस्ट कॅटेगरी समरी. इथे तुम्हाला दिसेल कॉस्ट सेंटर वाईज खर्च, प्रॉफिट लॉस अनालिसिस, डिपार्टमेंट वाईज परफॉर्मन्स. एक्झाम प्लस प्रॅक्टिकल पॉइंट्स. कॉस्ट सेंटर वापरतात एक्सपेन्स अनालिसिससाठी, कॉस्ट कॅटेगरी वापरतात मल्टिपल अनालिसिससाठी. स्मॉल बिझनेसला ऑप्शनल, मीडियम अँड लार्ज बिझनेसला मस्ट. एक्झाम लाईन: कॉस्ट सेंटर इज अ युनिट फॉर विच कॉस्ट्स आर सेपरेटली अक्युम्युलेटेड. मित्रांनो, आज आपण कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढच्या डे 14 मध्ये आपण शिकणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अनालिसिस युजिंग कॉस्ट सेंटर्स. धन्यवाद.